हाणली पहिली उडी डुबूक. कॉन्फिडन्स आला जरा. माझ्या मागणं लगेच विसल्या बी कसं उडी हाणते बघा. हाणली उड्या हाणल्याच्या नंतर आली मजा अजून कॉन्फिडन्स. आता मी चाललोय वर जातो म्हणलं तिथनं उडी हाणू. आता बघू तिथनं पोरं तर लय होती. आलो आता इकडे कडला. ही बघा इथं आल्याच्या नंतर जी माझं जे अंगातलं पाणी पाणी झालं अंगाचं. कशी उडी हाणून काय करू काय कळना. नंतर बारकी पोरं चिडवायला लागली. त्या मागच्या बेण्याने दिलं ढकलून. आता काय म्हणावं तुम्हाला, आता काय सांगू. पाण्यातनं जेव्हा बाहेर आलो तेव्हा वाचलं गाड्या वाचलो. जॅकेट नसता तर गेलोच असतो बाबा. नशीब गावाला कोणीतरी पोरांनी सांगितलं होतं असं पाय हलवायचं तसं पाय हलवत. मी आलो इथं आता कडला येतोय. इसल्या घेतोय माझी मजा आहे का. ही बघा ही बेनी आहे ती चिडवत होती आणि ह्यांच्यातल्या जॅकाने ढकलून दिला. आणि मला नंतर म्हणते ती भावा कसं वाटलं. त्यांना म्हणलं तुम्ही या साईडला. नंतर पाण्याच्या बाहेर आला विसल्या मला विचारतोय कसं वाटलं किरण्या. म्या म्हणलं भावा जॅकेट घालून जी कॉन्फिडन्स आला आता हनतोय धनाधन उड्या. अरे भावांनो ऐका, हे जॅकेट घेतलंय त्याचं राहिलं सांगायचं तुम्हाला. ही जॅकेट भेटते बघा इथं ढीग लागलाय. एका तासाला 100 घेते ती आणि 200 रुपयाला अनलिमिटेड देते. त्यामुळे तुम्ही घ्या 200 रुपयाचं अनलिमिटेड आणि करा दिवसभर मजा. इथं ढीगभर पडलेली आहे ती जॅकेट. ही बघा ढीगभर बघा. म्या म्हणलं मॅच रगिले पण आमचं विसल्या माझ्यापेक्षा रगिले. त्याला म्हणलं जॅकेट घालून मला कॉन्फिडन्स आलं तर ही बघा कसं वर्ण उड्या हाणते धनाधन. मला भडकवायला बघा आहे का. ही वर्ण उड्या हाणते पण माझं पाणी पाणी होते. काय सांगावायला पवा येते मंगडी लय उडतोय. मग म्या बी म्हणलं आता भडकावलंय तर हाणतो उडी. ही हाणली बघा पहिली उडी. त्याला म्हणलं तू हाणतो मग मी बी हाणतो. ही पहिली उडी हाणली तसाच वर निघालो. परत म्हणलं अजून बघायचंय का. म्हणलं हा बघ परत अजून एक उडी हाणली. मग या धबाड. आम्ही काय कमी आहे वय. लगेच मग गडी परत तो बी आला ही परत वर गेला आणि मला म्हणला काढ. आता हिने बघा वर न हाणली उडी. आता काय सांगावायला. म्हणलं बाबा जिरवायची पण किती जिरवायची एवढे. अशाच प्रकारे भावांनो आमचं झालंय पाहून वगैरे सगळं मजा करून झाली. आता विसल्या म्हणतोय घरी निघायचं तर आम्ही निघतोय घरी. आता तुम्ही इकडे यायचं असलं तर मी पुढे टाकन व्हिडिओमध्ये कसं यायचं काय यायचं. विसल्याला पहिलं म्हणलं बाबा भूक लागली आता कुठेतरी खायचं. तर तो म्हणला थांब जरा व्हिडिओमध्ये लाचचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघा लाचचा व्ह्यू कसा दिसतंय पूर्ण शेवटचा आमच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही इथनं निघालो आता परतीच्या वाटेला. रस्त्यात भूक लागली तर कोण भेटलं नाही. तर इथे एक मावशी गजरा विकत होती. तिच्या स्टॉलवर आम्ही थांबलो आणि घेतल्या 2 काकड्या. त्या बी मस्त गार मावशीने लावली चटणी अजून जा. आता निघालो घरी. ब्लॉगचा इथंच एंड करतोय भावानं. भावाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.